नमस्कार, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हा बघा सकाळचा व्ह्यू आहे, किती सुंदर वाटत आहे. सूर्य निघाला आहे म्हणून तो व्हिडिओ काढून घेतला. खूपच छान ॲटमॉस्फिअर आहे बघा. खूपच सुंदर दिसत होतं. सूर्य पूर्ण वर आला होता, त्याची किरणं निघाली आहे बघा. श्रीजा म्हणत आहे मला कानाला लावून देते. तिला गाणं म्हणता नाही येत. ना ना म्हणते ती. याला काय म्हणतात तुमच्या इकडे? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. बघा आता माझी देवपूजा वगैरे झाली आहे. कशी झाली देवपूजा मी करून घेतली आता. आणि त्यानंतर मी आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करते. सोयाबीनच्या वड्यांची भाजी करत आहे मी आता. सोयाबीनच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: सोयाबीनच्या वड्या, खोबरं, लसण, अद्रक, चण्याची डाळ, कलमी, तेजपान, कांदा आणि टमाटर. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेतला. खोबरं पण छान लाल होईपर्यंत परतून घेतली. कलमी पण छान लाल होईपर्यंत परतून घेतलं. पान पण छान लाल होईपर्यंत परतून घेतलं. ची डाळ पण छान लाल होईपर्यंत परतून घेतली. आता तुम्ही सांगा तुमच्याकडे सोयाबीनची भाजी कशी करतात? लसण, अद्रक, सांबार हे मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि त्यानंतर खोबरं, चण्याची डाळ ही पण मिक्सरमधून बारीक करून घेतली. त्यानंतर कांदा, टमाटर ही याचा पूर्ण पेस्ट हा पण मिक्सरमधून बारीक करून घेतला. त्यानंतर गंजामध्ये तेल वगैरे टाकून घेतले आणि त्यामध्ये लसणाचा आणि अद्रकचा जो पेस्ट केला होता तो टाकला. तेलामध्ये छान तो लाल होईपर्यंत भाजून घेतला. त्यामध्ये कांदा आणि टमाटरचा पेस्ट पण हा लाल होईपर्यंत परतून घेतला. त्यामध्ये तिखट, हळद, मीठ हे पण छान तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं. त्या मसाल्यामध्ये त्यानंतर सोयाबीनच्या पूर्ण वड्या टाकून घेतल्या आणि पूर्ण तो मसाला आणि सोयाबीनच्या वड्या मिक्स करून घेतल्या, छान परतून घेतल्या. त्यानंतर वड्याच्या भाजीमध्ये गरम पाणी टाकून त्याला तेल सुटेपर्यंत छान बारीक गॅसवर त्याला होऊ दिलं. त्यानंतर छान भाजीला पाणी टाकून शिजू दिले आणि भाजी होऊन तयार आहे. त्यानंतर भाजीच्या वरून सांबार वगैरे टाकून घेतला. बघा भाजी सोयाबीनच्या वड्यांची तयार आहे आता. हे बघा श्रीजा माझ्या हातावर मेहंदी काढून देत आहे. श्रीजाला मेहंदी काढायचं खूप आवडते. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा. बाय बाय.